नमस्कार मित्रांनो, सिको सिम्पलीकडनं आपलं स्वागत. सुरू करूया फन विथ फिजिक्स म्हणजेच फाय फन. आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड 11वी फिजिक्सचा युनिट्स अँड मेजरमेंट्स हा लेसन सुरू केला होता. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण फिजिकल क्वांटिटीज बघितल्या होत्या. त्यामध्ये फंडामेंटल, मग आपण त्या 7 बघितल्या होत्या: लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर वगैरे वगैरे, इलेक्ट्रिक करंट. त्याच्यावरनं डिराइव्ड क्वांटिटीज आपण बघितल्या होत्या की वेलोसिटी, एक्सलरेशन, फोर्स, एनर्जी वगैरे वगैरे. ह्या सगळ्या ज्या क्वांटिटीज आहेत त्या फंडामेंटल क्वांटिटीज वरून आपण मिळवू शकतो. नंतर 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज बघितल्या होत्या. ह्याच्यामध्ये प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल बघितलं होतं की नाही. प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल, राईट. मग आपण डायमेन्शन्स पण बघितलं होतं. डायमेन्शन्स म्हणजे काय आठवलं ना? LMT या प्रकारामध्ये आपण या सगळ्या ज्या डिराइव्ड आणि फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्या ह्या अशा पद्धतीच्या लेंथ, मास आणि टाइम मध्ये ह्याचे डायमेन्शन्स वापरून आपण एक्सप्लेन केल्या होत्या. मग आपण बघितलं होतं प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. त्यामध्ये आपण काय पाहिलं होतं की फक्त सिमिलर क्वांटिटीजच ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होऊ शकतं. म्हणजेच टाइम मध्ये टाइम ऍड होऊ शकतो, केजी मध्ये केजी. ज्या क्वांटिटी सिमिलर नाही त्याचे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन होऊ शकत नाही, हे आपण ह्याच्यात बघितलं होतं. नंतर आपण यूज ऑफ डायमेन्शन अनालिसिस बघितलं होतं, त्याचे ऍप्लिकेशन्स पाहिले होते. त्यामध्ये आपण बघितलं होतं की हे डायमेन्शन अनालिसिस वापरून आपण कुठलीही जी फिजिकल इक्वेशन आहे ती करेक्ट आहे की नाही आहे ते बघितलं होतं. त्यानंतर वेगवेगळ्या ज्या सिमिलर फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्याच्यातले जे कन्व्हर्जन फॅक्टर आहेत, म्हणजे फोर्स आणि फोर्सचं जे युनिट आहे म्हणजे न्यूटन आणि डाईन, याच्यामधला जो कन्व्हर्जन फॅक्टर आहे किंवा जूल आणि अर्ग मधला जो आहे तो या अशा पद्धतीच्या डायमेन्शनल अनालिसिस वरनं कसा मिळवायचा हे आपण बघितलं होतं. अशा पद्धतीचे ऍप्लिकेशन्स पाहिल्यानंतर आपण ह्याचे लिमिटेशन सुद्धा पाहिले होते. लिमिटेशन्स मध्ये काय बघितलं होतं की ज्या ठिकाणी जर फिजिकल इक्वेशन मध्ये कॉस थिटा, साइन थिटा किंवा एक्सपोनेन्शियल अशा पद्धतीचे जर एक्सप्रेशन्स असतील, म्हणजे अशा टर्म्स जर असतील, तर आपण ते वापरून डायमेन्शन अनालिसिस वरनं त्या इक्वेशनचं करेक्टनेस सांगू शकत नाही, बरोबर. किंवा ज्या ठिकाणी प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असेल, म्हणजे आपण हे फोर्सचं एक इक्वेशन बघितलं होतं की नाही, ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं, G(m1m2/r²). हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे आणि हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. हा कॉन्स्टंट जो आहे हा काय डायमेन्शनलेस नाही आहे. म्हणजे ज्या ठिकाणी हा कॉन्स्टंट डायमेन्शनलेस नसतो अशा ठिकाणी सुद्धा आपण अशा पद्धतीचं अनालिसिस करून हे सांगू शकत नाही की इक्वेशन करेक्ट आहे की नाही, किंवा आपण प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट सुद्धा डायमेन्शन अनालिसिस वरनं काढू शकत नाही. मग आपण ही अशा पद्धतीची गणितं किंवा एक्झाम्पल्स आणि हे डायमेन्शन्स वगैरे हे सगळं काढून काढून आता ह्याच्यातनं थोडं बाहेर येऊया आणि पुन्हा एकदा आपल्या फिजिकल वर्ल्डकडे वळूया, म्हणजे आपल्या अवतीभोवतीचं जे जग आहे त्याच्याकडे आपण वळूया. ठीक आहे. ह्यामध्ये आता हे जे लेंथ, मास आणि टाइम या गोष्टींमध्ये आपण बऱ्याचशा फिजिकल क्वांटिटीज एक्सप्लेन केल्या, बरोबर. मग आता हे लेंथ, मास, टाइम ह्याचा थोडीशी हिस्ट्री, याच्या थोड्याशा गमती जमती, याचे स्टँडर्ड्स, हे सगळं कसं आहे आज आणि आपण हे कसं मोजतो ह्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. ठीक आहे. यासाठी मी तुमच्याच पुस्तकातला हा टेबल तुम्हाला दाखवते. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण काय बघत आहोत की लेंथ दिलेल्या आहेत वेगवेगळ्या गोष्टींची. ठीक आहे. म्हणजे हे डिस्टन्सेस आहेत बेसिकली. म्हणजे आता ही एक गॅलेक्सी आहे, ती अर्थ पासून किती लांब आहे ते बघा. ती आहे 2 × 1022 मीटर, म्हणजे खूप लांब आहे. कारण की 1022 मीटर इतकी लांब दिलेलं आहे. ही पॉवर लक्षात घ्या. ह्याच्यापेक्षा थोडासा जवळ आलं की हा जो प्रॉक्सिमा नावाचा जो स्टार आहे, हा स्टार 10⁶ मीटर, म्हणजे 4 × 10⁶ मीटर इतका लांब आहे. त्याच्यापेक्षा आणखीन थोडं जवळ काय आहे पृथ्वीला? प्लुटो आहे. प्लुटो 6 × 1012 मीटर आहे. ह्या सगळ्या आकडे आपल्याला लक्षात घ्यायची गरज नाही. फक्त आपण उतरत उतरत बघत जाऊया की सगळ्यात छोटं, सगळ्यात लहान अंतर आपण कुठपर्यंत जातो. ठीक आहे. आता आपली अर्थची जी रेडियस आहे, पृथ्वीची रेडियस, ती किती आहे? 6 × 10⁶ मीटर, बरोबर. माउंट एव्हरेस्टची जी हाईट आहे ती 9 × 10⁻³ मीटर आहे. म्हणजे आता आपण ह्याच्यापेक्षा कमी 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 किंवा कमी कमी अंतराकडे यायला लागलो, बरं का. नंतर थिकनेस ऑफ द पेपर, म्हणजे आपल्या वही पुस्तकाचं जे कागद असतं ते कसं आहे बघा, ते 0.1 mm म्हणजे 10⁻⁴ मीटर इतकं आहे. ठीक आहे. आता कोरोना व्हायरस बद्दल चर्चा झाली, तर ह्या व्हायरसची साधारणतः जी साईज आहे ती कशी असते? 1 × 10⁻⁸ मीटर. आता हे मीटर मध्ये दिलेलं आहे,
म्हणजे हे 0.01 मायक्रॉन इतकं आहे. मायक्रोमीटर जर तुम्हाला समजत असेल की हे किती लहान आहे, हे जे अंतर आहे किंवा हे जी लेंथ आहे ती किती छोटी आहे. त्यापेक्षा अजून लहान आहे हायड्रोजन ॲटम. म्हणजे ॲटॉमिक साइजेस ज्या आहेत त्या साधारणतः 10⁻11 मीटरमध्ये असतात. ठीक आहे. अजून लहान काय आहे जे आपण मोजू शकलेलो आहेत किंवा ह्याच्यापेक्षा लहान पार्टिकल्स पण मोजले आहेत, पण प्रोटॉनची साईज बघा ही 1 × 10⁻15 मीटर आहे. म्हणजे आपल्या अवतीभोवतीच्या ज्या जगामध्ये आहे त्याच्यात ही जी अंतर आहे ह्याची रेंज बघा. म्हणजे अतिशय लहान हे 10⁻15 मीटर म्हणजे एका मीटरच्या खाली जर एकावरती आपण 15 शून्य मांडले, त्याचे इतके भाग केले, तितकं छोटा प्रोटॉन आहे. आणि 10⁻22 मीटर इतकं लांब हे अंतर आहे ते आपण मोजू शकलेलो आहे. हे आहे एका गॅलेक्सीचं पृथ्वीपासून असलेलं अंतर. मग ह्या अंतरांची ही जी रेंज आहे ही अंतर कशी मोजली असेल याच्याबद्दल आपण बघणार आहोत. मग आपण काय जाणून घेणार आहोत? मेजरमेंट ऑफ लेंथ. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये बघा की ही जी लहान लहान अंतर आहे ही कशी मोजली असतील. तर आता तुमच्याकडे जी पट्टी असते ही पट्टी कशी असते, ही सेंटीमीटर स्केलमध्ये असते. ह्याच्यात लहानात लहान अंतर तुम्ही कशामध्ये मोजतात? MM मध्ये असतं. म्हणजे ते 1 MM हे सगळ्यात लहान अंतर तुम्ही तुमच्या पट्टीने मोजू शकता. आता जर मला ह्याच्यापेक्षा लहान अंतर मोजायचं असेल, म्हणजे आता या पट्टीने सपोज मी 1.2 सेंटीमीटर इतकं मोजू शकते. कारण की 2 MM म्हणजे 0.2 सेंटीमीटर आहे. इतकं अंतर मी समजा पट्टीने मोजू शकते. ह्याच्यापेक्षा कमी अंतर जर मला मोजायचं असेल, म्हणजे मला ॲक्युरेट आन्सर पाहिजे असेल. सपोज ॲक्युरेट अंतर जर हे असेल 1.27 सेंटीमीटर, तर मग ते मी कसं मोजणार? त्याच्यासाठी कुठलं इन्स्ट्रुमेंट लागतं? व्हर्नियर कॅलिपर. ठीक आहे. अजून ॲक्युरसी पाहिजे असेल, म्हणजे अजून लहान अंतर असेल, सपोज मला 0.025 सेंटीमीटर, म्हणजे आता मी थर्ड डिजिट पर्यंत गेले. बघा, इतकं लहान जर अंतर मोजायचं असेल, म्हणजे ह्याच्यापेक्षा आणखीन एक स्टेप पुढे, तर आपल्याला काय लागतो? मायक्रोमीटर स्क्रू गेज. म्हणजे स्क्रूचा जो पिच असतो त्याच्यावरनं हे अंतर, तो स्क्रू रोटेट करून आपण सांगू शकतो की हे किती पुढे गेलेलं आहे आणि त्याची ॲक्युरसी किती असते? 0.001 सेंटीमीटर. इतकं लहान अंतर जे आहे ते आपण ह्याच्याने मोजू शकतो. ह्याच्यापेक्षा जी लहान अंतरं आहेत, फॉर एक्झाम्पल आता हे ॲटमच्या ज्या साइजेस मोजलेल्या आहेत, त्या कशा मोजल्या असतील? त्याच्यासाठी काय असतात? वेगवेगळे मायक्रोस्कोप्स. या मायक्रोस्कोप्समध्ये पण बऱ्याचशा रेंजेस असतात. ठीक आहे. आता जी व्हिजिबल लाईट आहे, म्हणजे जी लाईट आपल्याला ट्यूबलाईट म्हणा किंवा सनलाईट आहे, ही जी सनलाईट किंवा ट्यूबलाईटचा किंवा कुठल्याही दिव्याचा जो प्रकाश आहे, त्या प्रकाशाची जी वेव्हलेंथ आहे ती किती असते? 4000 टू 7000 अँगस्ट्रॉम. अँगस्ट्रॉम म्हणजेच किती? हे म्हणजे किती आहे? 10⁻⁻10 मीटर. इतकी लहान असते. मग आता याच्यापेक्षा लहान जर वस्तू असेल तर ती ह्या जे व्हिज्युअल लाईटमध्ये काम करणारे मायक्रोस्कोप्स असतात त्याच्याने आपल्याला ते दिसू शकत नाही. ह्याच्यापेक्षा लहान वेव्हलेंथ जर असेल किंवा ह्यापेक्षा लहान जर अंतर असेल त्या वस्तूचं, आता हे बघा, हे किती आहे? 5 × 10⁻11 मीटर आहे. बरोबर की नाही? म्हणजे हे 10⁻10 पेक्षा आणखीन 10 पटीने हे अंतर कमी आहे. सो अशा वेळेस काय आपण वापरतो? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. मग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप का वापरायचे? कारण की ह्याच्यामध्ये याचं प्रिन्सिपल काय असतं की हे जे ॲटम्स आहेत ते कशाने त्याला प्रकाशित केलं जातं? तर इलेक्ट्रॉन बीमच्या साहाय्याने केलं जातं. आता तुम्ही हे शिकाल की हा इलेक्ट्रॉन एक पार्टिकल पण आहे आणि ते एक तरंग पण आहे किंवा ती एक वेव्ह पण आहे आणि त्याची वेव्हलेंथ किती असते? साधारणतः 0.6 अँगस्ट्रॉम असते. बरोबर? मग आता ही 0.6 अँगस्ट्रॉम जी आहे ह्याच्यापेक्षा ह्या रेंजमधल्या ज्या वस्तू असतात, म्हणजे आता ॲटॉमिक साइजेस जर किती असतात त्या साधारणतः ॲटॉमिक साइजेस असतात साधारणतः 1 अँगस्ट्रॉमच्या ऑर्डरमध्ये असतात. म्हणजे ह्याच्या जवळपास असतात ते. ठीक आहे. मग आपण त्या पर्टिक्युलर साइजेस ज्या आहेत त्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या सहाय्याने आपण बघू शकतो, कारण की ह्याची वेव्हलेंथ जी आहे ती ह्या अंतरापेक्षा लहान आहे. म्हणजे आपण ती गोष्ट त्या डिटेलिंगमध्ये बघू शकतो. बरोबर? आता बघा की हा जो प्रोटॉन आहे ह्याची साईज अजून लहान आहे. 10⁻15 मीटर आहे. मग ही जी साईज आहे
किंवा न्यूक्लियस जो असतो ॲटमचा त्याची फर्मीमध्ये असते, म्हणजे 10⁻⁻15 मीटरमध्ये असते त्याची साईज. तर हे कसं मोजलं असेल, तर खूप वर्षांपूर्वी रुदरफोर्ड नावाचा जो सायंटिस्ट होता, रुदरफोर्ड, या रुदरफोर्डने काय केलं, की एक्सपेरिमेंट केला. आणि तो एक्सपेरिमेंट काय केला होता, की एक हा सोन्याचा पत्रा होता, गोल्ड फॉईल होतं, आणि त्याच्यावरती त्याने काय केलं, अल्फा किरणांचा मारा केला आणि त्याची स्कॅटरिंग बघितली. तर ह्याचा जो केंद्र असतो गोल्ड फॉईलचा, जो गोल्ड ॲटमचा केंद्र असतो, त्या केंद्रामुळे काय होतं, हे अल्फा पार्टिकलची जी बीम आहे ते डिफ्लेक्ट होते. आणि त्याच्या अँगलवरनं की ते डिफ्लेक्शन किती आहे त्याच्यावरनं त्याने एक्झॅक्ट सांगितलं की न्यूक्लियस हा किती साईजचा असू शकतो, आणि तो अराउंड 10⁻⁻15 मीटर इतका लहान तो असू शकतो, हे त्याने त्या काळी सांगितलं होतं, जेव्हा कुठलाही मायक्रोस्कोप नव्हता, जेव्हा कुठलाही असं ॲडव्हान्स टेक्निक नव्हतं. बरोबर. आता तुम्ही हा विचार करा की त्याने हा एक्सपेरिमेंट कसा केला असेल. ठीक आहे, म्हणजे हे मी थोडंसं तुम्हाला विचार करायला सांगते आहे की त्याने त्या काळी हे अल्फा पार्टिकलची बीम किंवा हे अल्फा पार्टिकल किरण आणि हा एक्सपेरिमेंट कसा सेट केला असेल. कारण की त्यावेळेसचे चॅलेंजेस हे आणखीन वेगळे होते. जर तुम्ही इमॅजिन करून बघितलं आणि आजच्या काळात हा एक्सपेरिमेंट करायला गेला तर तुम्हाला काय काय गोष्टींची गरज लागेल. बरोबर. ठीक आहे, आता ह्यावरती तुम्ही मला विचार करून सांगा. आता जसं आपण हे बघितलं की लहान लहान अंतर ही कुठल्या कुठल्या इन्स्ट्रुमेंटच्या साह्याने काढतात, त्यासाठी काय काय टेक्निक्स आहे, काय काय रेंजेस आहेत. तसंच आता ही जी मोठाली अंतर आहे, आता हे बघा 10⁻6 मीटर इतकं लांब आहे, म्हणजे 6000 किलोमीटर. आता हे 6 × 10⁻12 मीटर इतकं लांब आहे. हे सगळी ही जी मोठी मोठी अंतर आहेत ही कशी मोजली असतील, हे जर जाणून घ्यायचं असेल, ह्याच्यासाठी आपण आधी एक प्रिन्सिपल समजून घेऊया. ते प्रिन्सिपल आहे पॅरलॅक्स. पॅरलॅक्स म्हणजेच काय, ह्याला मराठीमध्ये म्हणतात लंबन किंवा दृष्टिभेद. ठीक आहे. सो दृष्टिभेद किंवा लंबन म्हणजेच काय, की हे बघा, आता समजा तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर हा एक पेन धरा, मधोमध दोन डोळ्यांच्या मध्ये हाताने असा लांब धरा. मग तुम्ही जेव्हा हा डोळा बंद करतात आणि ह्या डोळ्याने हा पेन बघतात, तेव्हा मागे जर सपोज एखादी भिंत असेल किंवा एखादी खुर्ची इथे ठेवलेली असेल समजा, तर ह्याच्या सापेक्ष जेव्हा तुम्ही हा डोळा बंद करून ह्या डोळ्याने जेव्हा हा पेन बघतात, तेव्हा हा पेन थोडासा इकडे शिफ्ट झालेला सारखा वाटतो, म्हणजे तो इकडे हललाय असं आपल्याला वाटतं. ठीक आहे. नंतर हा डोळा बंद करून जर आपण ह्या डोळ्याने हा पेनाकडे बघितलं, तर तुम्ही बघा ह्या वस्तूच्या रिलेटेड, म्हणजे ह्या वस्तूच्या सापेक्ष हा पेन इकडे सरकलाय असं आपल्याला जाणवतं. हा एक्सपेरिमेंट तुम्ही आत्ता लगेच करून बघू शकता, की पेन असा लांब धरा, हाताने डोळ्यांच्या मधोमध धरा आणि चेक करून बघा. तर हे जे ॲपरंट चेंज येतो, म्हणजे हा पेन इकडे सरकला गेल्यासारखा वाटतो, किंवा मी ह्या डोळ्याने जेव्हा इकडे बघते तेव्हा हा पेन मला कुठेतरी इकडे दिसतो, हा जो बदल आपल्याला जाणवतो हा झालेला नाहीये, पेन आहे तिथेच असतो, पण आपल्याला तो इकडे तिकडे ह्या वस्तूच्या पोझिशननी कम्पेअर केला तर इकडे तिकडे सरकल्यासारखा जो जाणवतो, त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात पॅरलॅक्स. म्हणजेच काय, ॲपरंट चेंज इन पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट ड्यू टू चेंज इन द पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर. म्हणजे ऑब्झर्वर, समजा इथे ऑब्झर्वर असेल आणि त्याने जर एखादी वस्तू बघितली आणि हा ऑब्झर्वर नंतर इथे गेला आणि त्याने ही वस्तू इकडे बघितली, इथून हीच वस्तू बघितली, तर काय त्याला वाटतं की ही ही जी वस्तू आहे या वस्तूची पोझिशन चेंज झालेली आहे, असं जे त्याला वाटतं, म्हणजे हा ॲपरंट चेंज आहे असा झालेल्यासारखा वाटतो, त्या चेंजला काय म्हणतात, पॅरलॅक्स असं म्हणतात. बरोबर. आणि हे ज्या दोन पोझिशन्स आहेत, ज्या वेगवेगळ्या ठिकाणून तुम्ही एकच वस्तू बघत असतात, ठीक आहे, या दोन पोझिशन या वस्तू बरोबर जो अँगल बनवतात, हा अँगल म्हणजे पॅरलॅक्स अँगल. ठीक आहे. मग आता हे प्रिन्सिपल वापरून मी तुम्हाला सांगते की ह्या मोठ्या मोठ्या अंतरांचा शोध लागला, किंवा आपण पृथ्वीपासून सूर्य किती लांब आहे, चंद्र किती लांब आहे, वेगवेगळे ग्रह तारे नाहीच, गॅलेक्सीज वेगवेगळ्या किती लांब आहेत, हे या प्रिन्सिपलवरनं कसं काढलं असेल, ह्याच्यासाठी आपण आपल्या घरात बसल्या बसल्या एक छोटासा एक्सपेरिमेंट करूया. ठीक आहे. आता असं समजून घ्या की तुम्ही या तुमच्या खोलीमध्ये बसलेले आहात. हम्म. ही अशी आपली खोली आहे. या खोलीच्या या वरचे जे छत आहे त्या वरच्या छताला एक फॅन फिरतो आहे. बरोबर. ह्याच्या मधोमध आहे बरोबर. ठीक आहे. आता आपल्याला शोधायचं आहे की ही जी जमीन आहे या जमिनीपासून हा फॅन किती उंच आहे, किती वर आहे, हे डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. बरोबर.
आता आपण जर हे काढू शकलो तर अशा पद्धतीचे जे दूरदूरच्या वस्तू आहेत त्याचं अंतर ह्या प्रिन्सिपलवरनं कसं काढलं गेलं असेल हे आपल्याला रिलेट करता येईल, हे आपल्याला समजून घेता येईल. ठीक आहे, तर आपल्याला हे डिस्टन्स काढायचं आहे. ठीक आहे, मग आता मी ह्याच्यासाठी काय सांगते की समजा आपण ह्याला नावं देऊया. समजा हा पॉइंट ए आहे. ठीक आहे, आता इथे बी आहे. आपल्याला ए बी हे अंतर काढायचं आहे. जमिनीपासून फॅन किती वर आहे हे काढायचं आहे. मग हा जो आपल्या रूमचा जो कॉर्नर आहे, दोन भिंती आहेत, या दोन भिंतींना मी सी आणि डी या कॉर्नरला असं नाव देते. ठीक आहे, मग आता आपण हे जे सी डी अंतर आहे, आपल्या जे रूमचं जे दोन भिंतींमधलं अंतर आहे हे काढू शकतो. त्याच्यासाठी मीटर पट्टी वापरू शकतात तुम्ही. ठीक आहे, मग आता समजून घेऊया की ते अंतर तुम्ही काढलं आणि तुम्हाला असं दिसलं की ते 200 मीटर आहे. ठीक आहे, अशी ही दोन भिंतींमधली अंतर आहेत. आता आपल्याला काढायचं आहे की हे अंतर. ठीक आहे, मग आता तुम्ही काय केलं की तुम्ही इथे येऊन उभे राहिलात, या भिंतीपाशी, या भिंतीच्या जवळ उभे राहिलात. आता तुम्ही ह्या फॅनकडे जेव्हा बघतात तेव्हा समजा तुम्हाला हा फॅन तुमच्या उजव्या हाताला लागत असेल. ठीक आहे, सो असा आपण हात केला, सो या उजव्या हात असा लागतो आहे. आता हे समजा हा जो अँगल आहे, समजा तुम्ही एक हात असा वर केला आणि एक हात ह्या फॅनच्या दिशेने केला, तर या दोन हातांमधला जो अँगल आहे हा अँगल तुम्ही काढू शकतात. अंदाज म्हणजे काढू शकतात. समजा तो तुम्हाला मिळाला की हा 30 अंश आहे, 30 डिग्री असेल. ठीक आहे, मग तुम्ही इथे आलात. आता हा मी सांगितलं की हा बरोबर मधोमध आहे. म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी आलात आणि इथे उभं राहिलात त्याच दिशेला तोंड करून, तर तुम्हाला हा फॅन कुठे जाणवेल की तो तुमच्या डाव्या हाताला लागेल. बरोबर, हा लेफ्ट हँडला लागेल. आता तुम्ही जेव्हा हा अँगल मोजाल तो सेमच असला पाहिजे. आता हात हा वर केला आणि हा हात फॅनच्या दिशेने केला की हा अँगल पण किती येणार आहे, 30 डिग्री, कारण की हा या दोन्ही कॉर्नर पासून समान अंतरावरती आहे. करेक्ट. मग आता उरलेला हा जो अँगल आहे हा किती असणार आहे, म्हणजे हा जो ही जी लाईन आहे समजा, हा अँगल किती असणार आहे, हा 60 डिग्री झाला. आणि आता ह्या जमिनीपासून ही ही जी लाईन आहे, म्हणजे हे जे अंतर आहे कसं आहे, परपेंडिक्युलर, म्हणजे हे येणार 90 अंश येणार. बरोबर. आता आपल्याला काय काढायचं, ए बी. आपल्याला बीसी माहिती आहे की बीसी हे ह्या सीडीच्या अर्ध असेल. आता हे दोन भिंतीतलं अंतर 200 मीटर होतं, म्हणजे मग बीसी किती आहे, बीसी आहे 100 मीटर. बरोबर. मग आता समजा आपल्याला हे काढायचं असेल, आता हा अँगल आपल्याला माहिती आहे, तर आता टॅन थिटाचं समजा मी तुम्हाला सांगितलं की टॅन 60 काढा. हा टॅन 60 किती येणार आहे, टॅन 60 बरोबर ए बी अपॉन बी सी येणार. बरोबर, बीसी. या टॅन 60 ची व्हॅल्यू किती आहे, √3. बरोबर, चेक करा. ठीक आहे, मग ए बी किती येणार, √3 इंटू बीसी किती आहे, 100. हे येणार तुमचं ए बी. म्हणजे जमिनीपासनं हा फॅन किती वर आहे हे तुम्ही काढू शकलात. समजा ह्या कॉर्नर पासनं हा पॉइंट किती लांब आहे, हा सेंटर पॉइंट, हे काढायचं असेल तर तुम्ही काय काढू शकतात, कॉस 60 काढून बघा. कॉस 60 काढा आणि तो किती येणार आहे मग, बीसी अपॉन एसी. तुम्हाला पुन्हा बीसी माहिती आहे आणि तुम्हाला जर हे काढायचं असेल समजा एसी अंतर, तर तुम्ही ह्या रेशोवरनं काढू शकतात. बरोबर. आता हा एक्सपेरिमेंट आपण घर बसल्या ट्राय करून बघितला. ह्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे होतं की तुमचे जे दोन ऑब्झर्वेशन पॉइंट आहेत या पॉइंट मधलं अंतर पाहिजे होतं. बरोबर, आणि त्याच्यानंतर हा अँगल खूप महत्वाचा होता. तेव्हाच तुम्ही उरलेलं जे अंतर आहे जे तुम्हाला माहित नाहीये, जी वस्तू दूरची आहे, तुम्ही डायरेक्ट हात वर करून हा फॅनचा अंतर मोजू शकत नाही, पण तुम्ही हा जो पॅरालॅक्स आहे ह्या अँगलचा अंदाज घेऊन तुम्ही काय सांगू शकलात की हा फॅन ह्या पॉइंटपासून, या जमिनीपासून किती वर आहे हे तुम्ही सांगू शकलात. बरोबर. आता ह्याच सहारे आपण सांगायचं आहे, आपण हे बघूया की जे ऍस्ट्रॉलॉजर्स असतील किंवा जे सायंटिस्ट होते त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींचे, ग्रहांचे अंतर, ताऱ्यांचे अंतर किंवा गॅलेक्स्यांची अंतर कशी काढली असतील. ठीक आहे, मग आता हे लक्षात घ्या की समजा आता पृथ्वीपासनं एखादा ग्रह किती लांब आहे, म्हणजे डिस्टन्स फ्रॉम प्लॅनेट, हे कसं काढलं असेल हे बघा.
तर आता त्यावेळेस काय करतात की आता ही पृथ्वी आहे समजा आणि हा ग्रह इथे कुठेतरी लांब आहे. ठीक आहे. तर आपल्यापासून लांब ग्रह किंवा आपल्यापेक्षा साधारणतः सगळ्यात जवळचा ग्रह कुठला आहे? चंद्र आहे, मून आहे. ठीक आहे. आता हा मून इथून किती लांब आहे हे जर माहित करून घ्यायचं असेल तर एक ऑब्झर्वर इथे उभा असतो आणि तो या चंद्राकडे बघतो आणि नंतर एक दुसरा ऑब्झर्वर या पॉइंटला येतो एक्झॅक्टली अपोजिट साइडला आणि तो जेव्हा चंद्राकडे बघतो टेलिस्कोपनी तेव्हा या टेलिस्कोपनी या परपेंडिक्युलर बरोबर जो बनवलेला अँगल असतो की नाही हा अँगल समजा हे इथून असा आहे हा डायमीटर आहे पृथ्वीचा ही पृथ्वी अर्थ आहे आणि हा पृथ्वीचा जर व्यास असेल बरोबर तिथून जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे वरच्या दिशेला त्याबरोबर केलेला हा जो अँगल आहे हा काय काढतात थीटा. ठीक आहे. हा थीटा मिळाला जसा हा फॅन समजायचा आणि हे तुमच्या रूमचे 2 कॉर्नर समजायचे मग आपण हा थीटा काढला. थीटा काढल्यानंतर मग काय आहे की समजा आता मी हे अंतर वाढवलं आणि ह्याचा पण सेंटर असा जोडला. ठीक आहे. तर मग हा थीटा असेल तेव्हा ह्या 2 पॅरलल लाईन्स असल्यामुळे हा काय येणार हा थीटा येणार आणि हा पण थीटा येणार. ठीक आहे. म्हणजे हे किती झाला हा अँगल 2 थीटा झाला बरोबर राईट. म्हणजे ह्या अँगलवरनं हे अँगल्स काढता येतात म्हणजे हा पॅरलेक्स अँगल काढला तो काढल्यानंतर जर आपल्याला पृथ्वीचा व्यास माहिती असेल म्हणजे हा डी हा डायमीटर जर माहित असेल तर मग आपण कसं काढणार की हा अँगल जो आहे हा 2 थीटा आहे ह्याला आपण काय म्हणूया या टोटल अँगलला अल्फा म्हणूया. ठीक आहे. टोटल जो अँगल होईल तो मग त्यावरनं कसं काढणार हा जर एका वर्तुळाचा समजा आपण व्यास धरला तर व्यास भागिले हे जे अंतर असतं हा म्हणजे काय असतो थीटा म्हणजे हा सॉरी अल्फा आहे इथे. ठीक आहे. तो काय येणार मग हा डायमीटर जर किती असेल डी असेल आणि हे जे अंतर आहे हे अंतर सपोज एल असेल तर अशा पद्धतीचं रिलेशनशिप या अँगलमध्ये येईल. ठीक आहे. मग आपण ह्याच्यावरनं काय काढू शकतो अंतर काढू शकतो जर आपल्याला अँगल माहित असेल तर किंवा जर आपल्याला ह्या 2 गोष्टी अंतर जर माहित असेल कुठल्याही ग्रहाचं ताऱ्याचं तर आपण त्याच्यावरनं आपल्या पृथ्वीचा किंवा कुठल्याही ग्रहाचा जे डायमीटर आहे ते आपण ह्याच्यावरनं काढू शकतो. ठीक आहे. आता जर समजा इथून आपण एका खूप मोठ्या लांबच्या ताऱ्याचं समजा आपल्याला काढायचं आहे अंतर काढायचं आहे. ठीक आहे. समजा तो तारा इतका लांब आहे इथे आहे तो तारा. तर आता बघा की जर मी आता मला हा अँगल मोजायचा असेल की मी खूप लांब आले. ठीक आहे. असं मी तिथेच असा हेच जे प्रिन्सिपल वापरले आणि या 2 कॉर्नरला माझा ऑब्झर्वर नेला म्हणजे इथे एकदा गेले आणि तिथून बघितला इथे गेला तिथून बघितला तेव्हा काय दिसतंय की जितकी लांब ती वस्तू जाईल तेव्हा हा अँगल काय होणार हा खूप छोटा 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 होत जातो. बरोबर की नाही. हा थीटा जो आहे तो अतिशय लहान होत जातो. तो मोजणं पण अशक्य असतं. अशा वेळेस काय करतात की ज्या वेळेस आपल्याला पृथ्वीच्या 2 कॉर्नर्सवरनं मोजणं शक्य नसतं ह्या ताऱ्याचा जे पॅरलेक्स अँगल आहे त्यावेळेस काय करतात की ही पृथ्वी आपली सूर्याभोवती फिरते की नाही ही तिची ऑर्बिट आहे. हा सूर्य असेल इथे आणि ही पृथ्वी याच्या अवतीभोवती जी फिरते तर काय करतात की आता हाच जो स्टार आहे समजा इथे हा स्टार आहे या स्टारचं आपल्याला जर पॅरलेक्स अँगल काढायचा असेल तर पृथ्वीचे 2 जे अपोजिट पॉइंट्स आहेत ते न वापरता काय वापरतात की जेव्हा पृथ्वी या सूर्याभोवती ह्या पर्टिक्युलर ठिकाणी येते पृथ्वी एक पूर्ण राऊंड ज्या सूर्याभोवती कधी कंप्लीट करते 365 डेज म्हणजे 1 वर्ष लागतं बरोबर की नाही. मग इथे एकदा ऑब्झर्व केलं की 6 महिन्यांनी ह्या पृथ्वीची जागा कुठे येणार ती इथे येणार बरोबर. तिथून म्हणजे इथून हा ताऱ्याचा अँगल काढायचा इथून हा ऑब्झर्व करायचा आणि 6 महिन्यानंतर जेव्हा पृथ्वी ह्या पोझिशनला असते त्या लोकेशनवरनं हा जर अँगल मोजला तर हा अँगल काय सफिशियंटली मोठा येतो आणि पॅरलेक्स व्यवस्थित मोजता येतो आणि पृथ्वी आणि सूर्याचं जे अंतर आहे हे जर अंतर आपल्याला माहित असेल तर ह्याच्यापेक्षा दुप्पट काय असणार आहे त्याचा जो डायमेट्रिक अपोजिट लोकेशन आहे म्हणजे या ऑर्बिटवरती इथून ते इथे समजा हे अंतर माहित असेल तर तितकंच अंतर हे असणार आहे सूर्य आणि पृथ्वीमधलं. हे जर माहित असेल समजा आणि हा अँगल आता आपल्याला कळला तर मग काय करणार आपल्याला हा तारा
या पृथ्वीपासून किती लांब आहे हे काढता येईल, बरोबर की नाही. मग ते कसं काढणार आपण, पुन्हा थीटा बरोबर काढणार d/l येणार आणि हे l आपण काढू शकतो. l बरोबर काय येणार आहे मग d/थीटा. अशा पद्धतीने डिस्टन्स फ्रॉम स्टार जर काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय लागेल, पृथ्वीच्या ही जी सूर्याभोवतीची जी पृथ्वीची ऑर्बिट आहे, ही जी कक्षा आहे, ह्याच्या दोन अपोजिट लोकेशनला जाऊन त्याचा पॅरलॅक्स अँगल काढायला लागेल. पण जे ग्रह असतात ते पृथ्वीपेक्षा जर छोटे असतील किंवा कंपॅरेटिव्ह साईजचे असतील तर आपण पृथ्वीच्या दोन अपोजिट साईडने सुद्धा जाऊन ते ऑब्झर्वेशन जे आहे ते टेलिस्कोपच्या सहाय्याने करून हे अँगल काढू शकतो. ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की समजा ही पृथ्वीचं जे लोकेशन आहे, या पृथ्वीपासनं समजा आपण आता कुठलाही ग्रह बघतो आहे, इथे आपण उभे आहोत, या ग्रहाकडे आपण बघतो आहे, तर या ग्रहाचा जर मला डायमीटर काढायचा असेल, याची जर साईज काढायची असेल, ठीक आहे. आता आपल्याकडे कुठले कुठले ग्रह आहे, ज्युपिटर आहे, मार्स आहे, बरोबर की नाही. समजा हा मार्स आहे, ह्याचं जर मला समजा काढायचं असेल की डायमीटर किती आहे, मग पृथ्वीच्या एका कुठल्याही लोकेशनवरनं, ही अर्थ आहे, इथून जर आपण काय करतात की टेलिस्कोपच्या सहाय्याने ह्याचा एक कॉर्नर बघायचा, ठीक आहे, इथून तो ऑब्झर्व करायचा, ह्याचा हा सेक्शन, हा नंतर टेलिस्कोप वळवायचा आणि त्याचा हा दुसरा सेक्शन फोकस करायचा. मग काय होणार की समजा इथे आपण बघितलं की आपण हा अँगल काढू शकतो थीटा, बरोबर, हा थीटा आहे. त्याच्यानंतर ह्या ग्रहाचं, या मार्सचा आपल्या पृथ्वीपासून अंतर किती लांब आहे हे आपण काढलं की त्याचा डायमीटर आपण काढू शकतो. पुन्हा सेम फॉर्म्युला, थीटा बरोबर काय येणार d/l, हा आर्क अपॉन ही लेंथ असते की नाही, हा आर्क आहे आणि ही लेंथ आहे. मग त्याच्यावरून आपल्याला थीटा सांगितला की आता आपल्याला जर अंतर माहित असेल, हा ग्रह आपल्यापासून मार्स किती लांब आहे हे माहित असेल, तर आपण त्याची साईज सांगू शकतो. म्हणजे त्याचं डायमीटर किती असणार आहे, l इंटू थीटा. म्हणजेच काय, साईज ऑफ स्टार किंवा प्लॅनेट. बघा 3 गोष्टी आहेत, म्हणजे डिस्टन्स फ्रॉम प्लॅनेट, डिस्टन्स फ्रॉम स्टार आणि साईज ऑफ स्टार ऑर प्लॅनेट. या तिन्ही गोष्टी कुठल्या प्रिन्सिपलवरती डिपेंड करतात, त्याला काय म्हणायचं, पॅरलॅक्स. ठीक आहे. म्हणजेच तुम्ही ऑब्झर्वेशन बदललं की तुम्हाला एकदा ही गोष्ट राईट साईडला दिसते, तुम्ही इथे आले की ती लेफ्ट साईडला दिसते. आता जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की हा रूमचे 2 भिंतींमधले अंतर आणि हा फॅन आहे असं समजायचं. आणि अशा पद्धतीने जर अँगल आणि हे डिस्टन्स माहीत असलं पाहिजे, किंवा जर हे माहीत नसेल तर हे माहीत असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने एकमेकांच्या इन्फॉर्मेशनवरनं जी अननोन गोष्ट आहे ती काढू शकतात. ठीक आहे. आता ह्याच्यावरती आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तर ते काय आहे की बघा, द मून इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 3.84 इंटू 10⁸ मीटर. हा मून या अर्थ पेक्षा 3.84 इंटू 10⁸ मीटर इतका लांब आहे. ठीक आहे. नंतर म्हणजे हे जे डिस्टन्स आहे अर्थ पासून, हा किती लांब आहे ते दिलेलं आहे, 3.84 इंटू 10⁸ मीटर हे डिस्टन्स दिलेलं आहे अर्थ ते मून. ठीक आहे. If viewed from two diametrically opposite points on the earth, the angle subtended at the moon is 1°54'. म्हणजेच की अर्थच्या दोन डायमेट्रिकली अपोजिट साईडने जर हा ऑब्झर्व केला, म्हणजे जसं मी सांगितलं की हे एक लोकेशन आहे आणि हे एक लोकेशन आहे, हे काय आहे, पृथ्वीच्या डायमीटरच्या दोन अपोजिट साईड्स आहे. इथून आणि इथून जर ऑब्झर्व केला आणि जर हा अँगल काढला, तर हा अँगल किती दिलेला आहे, हा अँगल दिलेला आहे 1°54'. ठीक आहे. ह्याच्यावरनं काय काढायचं आहे, व्हॉट इज द डायमीटर ऑफ द अर्थ. म्हणजे हा जो डी आहे हा आता आपल्याला काढायचा आहे. हा माहिती नाही, एल दिलेला आहे. ठीक आहे. आणि हा थीटा दिलेला आहे. सो थीटा हा काय दिलेला आहे, 1°54' मध्ये, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता बघा की आपला फॉर्म्युला काय आहे, थीटा इज इक्वल टू d/l. म्हणजे हा जो अपोजिट असतो थीटाचा तो घ्यायचा आधी भागिले ही जी लांबी असते ती. ठीक आहे. मग आता आपल्याला काय काढायचं आहे, डी काढायचा आहे. त्याच्यामुळे डी काय येणार आहे, एल इंटू थीटा. पण थीटा कसा दिलेला आहे, 1°54' मध्ये दिलेला आहे. तर तो आपल्याला काय करावा लागेल, आपल्याला रेडियन मध्ये
कन्वर्ट करायला लागेल. ओके, मग आपण तो कन्वर्ट करूया. सो 1 डिग्री म्हणजे किती असतात? 1 डिग्री म्हणजे पाय बाय 180 रेडियन. हे लक्षात ठेवा हा. 1 डिग्री बरोबर पाय बाय 180 रेडियन. ओके, मग आपल्याला काय आहे की 54 मिनिट जे आहे ते पुन्हा डिग्रीमध्ये कन्वर्ट करून घेऊया, म्हणजेच आपण ते ह्याच्यामध्ये ऍड करू शकतो. मग 1 मिनिट 1 डिग्री म्हणजे काय असतात? 60 मिनिट्स असतात, बरोबर. मग ह्याचे किती येणार? ह्याचे डिग्री मध्ये जर कन्वर्ट करायचे असतील तर ते किती येणार? 54/60 केले की आपल्याला त्याचे काय मिळतील? मिनिट्स मिळतील, सॉरी डिग्री मिळेल ह्याची. म्हणजे आपण याला जर 60 ने भागलं तर हे मिनिटमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. मग आपण ते ह्याच्यामध्ये या 1 डिग्रीमध्ये ऍड करू शकतो. ठीक आहे, मग आता आपल्याला हे डिस्टन्स काढायचं आहे. तर एल आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे, ते आपण लिहून घेऊया इथे. 3.84 इंटू 10⁸ मीटर इंटू, आता बघा हे 1 डिग्रीमध्ये मी हे डिग्री जे आहे 54 मिनिट्सचे आता मी बनवले की नाही, ते मी त्याच्यामध्ये ऍड करणार. सो 1 + 54/60 हे काय झाले माझे? मिनिट, सॉरी डिग्रीमध्ये झाले. हे डिग्री आहे. या डिग्रीचं आता मला रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणून मग मी काय करणार? त्याला पाय बाय 180 ने गुणणार. मग ते काय होणार? सगळे रॅडमध्ये कन्वर्ट होणार. ठीक आहे, मग आता हे किती आले? 3.84 इंटू 10⁸ इंटू, आता हे 60 + 54 किती झाले? 114 डिवाइड बाय 60 इंटू पाय बाय 180. तर पायची व्हॅल्यू टाका आणि हे कॅल्क्युलेशन करून मला पटकन सांगा किती आले. मी सांगू? ठीक आहे, तुम्ही चेक करा हा, बरोबर आहे का? 1.27 इंटू 10⁻7 मीटर. हा आला आपल्या पृथ्वीचा डायमीटर, म्हणजे आपण डी ची व्हॅल्यू काढली. ओके, आणि कुठल्या प्रिन्सिपलवरनं काढली? खूप सोपं आहे. म्हणून फिजिक्स ऍक्च्युली ह्याच्यामध्ये काय गमती जमती असतात, कारण की प्रिन्सिपल्स ही खूप छोटी छोटी सोपी असतात, पण ह्याच्यावरनं फार मोठ्या मोठ्या गोष्टींचा शोध लागलेला आहे आणि फार मोठ्या मोठ्या अतिशय उपयोगी इन्फॉर्मेशन या आपल्या प्रिन्सिपल्सवरनं आपल्याला मिळालेल्या आहेत. आता ही जी अंतर आहेत की नाही, ही मोठाली अंतरं, आता ह्या अंतरांच्या वेगवेगळ्या ज्या टर्म्स आहेत त्या आपण समजून घेऊया. म्हणजे आता हे मीटर, 10⁻12 मीटर, 22 मीटर असं सांगण्यापेक्षा काही अंतर जी आहे ना ती एका वेगळ्या युनिटमध्ये सांगितले जातात. जसं की 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, 1 AU, हे किती असतं? 1.496 इंटू 10⁻11 मीटर. तर हे 1 AU ह्याची गरज का पडली? समजा आता पृथ्वी आणि सूर्यामधलं जे अंतर आहे ते इतकं असेल, तर मला हे सांगणं ह्या युनिटमध्ये सांगायला 1 इंटू 496 इंटू 10⁻11 मीटर असं सांगण्यापेक्षा तर त्याला मी एक वेगळी भाषा वापरली आणि सांगितलं की ते 1 AU आहे आणि बाकीची सगळी अंतरं मी ह्या टर्म्समध्ये सांगितलं. समजा आता 1 AU म्हणजे लक्षात घ्या, 1 AU काय असतं की ते अर्थ आणि सन या दोन्ही मधलं जे सेंटर टू सेंटर डिस्टन्स आहे, दोघींच्या सेंटर मधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स इतकं असतं आणि त्याला 1 AU, 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट असं म्हणतात. मग आता बाकीचे जे काही स्टार्स, बाकीच्या ज्या गॅलेक्सी ज्या जितक्या लांब लांब आहे ते मी ह्याच्यात किती चेंज केला, म्हणजे 1 AU आहे, 2 AU आहे किंवा 3 AU आहे असं सांगायला सोपं जातं ना, कारण की हे असले आकडे ते जास्त कॉम्प्लिकेटेड होतात सांगायला. म्हणून मी सूर्य आणि पृथ्वीच्या अंतराच्या किती पट एखादा स्टार लांब आहे हे या टर्म्समध्ये सांगणं सोपं आहे. म्हणजे आपल्याला अंदाज येतो की सूर्यापेक्षा अमुक एक स्टार किती लांब आहे. समजा तो 2 AU असेल तर तो सूर्यापेक्षा दुप्पट अंतरा इतका लांब आहे हे आपल्याला समजतं, बरोबर. म्हणून हे युनिट वापरलं जातं. ठीक आहे, दुसरं आणखीन काय युनिट वापरतात? लाईट इयर. 1 लाईट इयर. हे 1 लाईट इयर म्हणजे काय आहे की एका वर्षामध्ये प्रकाश किती लांब जातो, म्हणजे लाईट जो आहे तो किती लांब जातो ते अंतर जे तो एक वर्षभर म्हणजे 365 डेज मध्ये जो ते कापतो ते अंतर म्हणजे असते 1 लाईट इयर. आणि ते किती असतं? 9.49 इंटू 10⁻15 मीटर. ठीक आहे, म्हणजे
जर मी 1 लाईट इयर इतका लांब जर अमुक एक स्टार असेल किंवा अमुक एक गॅलेक्सी असेल, त्याचाच अर्थ काय की ती इतकी लांब आहे, हे लक्षात येतं आपल्याला. ठीक आहे. आता आणखीन एक युनिट जे आहे ते काय आहे, पारसेक. ठीक आहे. तर आता हे पारसेक काय आहे हे आपण ह्या फिगरच्या सहाय्याने समजून घेऊया. आता हा सूर्य आहे आणि इथे समजा आपली काय आहे, पृथ्वी आहे, अर्थ आहे. आणि ही पृथ्वी या सूर्याच्या भोवती ही फिरते आहे, म्हणजे ही तिची ऑर्बिट आहे. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं की हे पृथ्वी आणि सूर्यामधलं जे सेंटर टू सेंटर डिस्टन्स आहे ते काय आहे, 1 AU. बरोबर. आणि ते यू किती दिले ते पण सांगितलं. आता आपण पृथ्वीपासून इतकं लांब जायचं आणि अशा ठिकाणी हा पॉइंट करायचा की हा पॉइंट जो अँगल या अंतराबरोबर बनवतो, म्हणजे सूर्य आणि पृथ्वीचं जे अंतर आहे, हे जे अंतर आहे ह्याच्या बरोबर जर आपण हा या पॉइंटचा अँगल काढला तर हा अँगल किती असला पाहिजे, 1 आर्क सेकंड. मी आर्क सेकंड म्हणजे काय हे तुम्हाला समजून सांगते. मग हे जे डिस्टन्स येतं हे डिस्टन्स काय असतं, पारसेक. बरोबर. मग 1 पारसेक म्हणजे काय, हे बघा, हे असतं, हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्सला आपण 1 पारसेक असं म्हणणार. मग आता काय आहे की ते 1 पारसेक म्हणजे काय, आपल्याला हे काढायचंय ना, हे डिस्टन्स काढायचंय समजा. तर मग ते काढणार की हे भागिले हा अँगल, बरोबर की नाही, हे अपॉन हे म्हणजे हा अँगल येतो, म्हणजे सो 1 पारसेक 1 आर्कसेक हा जो अँगल आहे हा अँगल बरोबर काय येणार आहे, 1 AU अपॉन हे जे डिस्टन्स आहे हे L. बरोबर. मग हा L म्हणजेच काय आहे, 1 AU अपॉन 1 आर्कसेक, आर्क सेकंड. आता आर्क सेकंड म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगते की ते कसं काढायचं. सोपं आहे की ते बघा, मी तुम्हाला काय सांगितलं की 1 डिग्री म्हणजे काय, पाय बाय 180 रेडियन. 1 डिग्री मध्ये किती मिनिट्स असतात, 60 मिनिट्स. आणि 60 मिनिट्स मध्ये किती सेकंद, 60 सेकंद. म्हणजे 60 मिनिट बरोबर 1 डिग्री, आणि त्याचे सेकंद करायचे असेल तर पुन्हा मी काय करणार, 60 करणार. ठीक आहे. हे बरोबर किती होणार मग, पाय बाय 180 रॅडियन. आता हे सेकंड म्हणजेच काय असतात, 1. आता मला 1 आर्क सेकंड काढायचं असेल तर मी हे 60 into 60 कुठे आणणार, इथे खाली आणणार. बरोबर. 1 आर्क सेकंड काढणार, पाय बाय 180. आता हे 60 into 60 इथे खाली येणार. करेक्ट. मग हे काढले की ते किती येतात, ते बघा. आणि त्याच्यानंतर ते इथे आपण मांडले की आपल्याला काय मिळणार आहे, हे 1 पारसेक. पारसेक हे जे डिस्टन्स आहे या पृथ्वीपासून ह्या पॉइंटचं, म्हणजे जो पॉइंट ह्या पर्टिक्युलर AU बरोबर ह्या डिस्टन्स बरोबर 1 आर्क सेकंडचा अँगल बनवतो ते आपल्याला मिळेल. सो हे आर्क सेकंड किती आले, काढले तुम्ही, 4.847 into 10⁻⁻6 रेडियन इतके आले. बरोबर. ते इथे मांडले की आपल्याला पारसेक म्हणजे किती मिळणार आहे, 1 पारसेक बरोबर 1 AU म्हणजे हे इतके भागिले हे काढले तर आपल्याला ते किती मिळाले, 3.08 into 10⁻16 मीटर. हे झाले पारसेक. म्हणजे आपण ह्या लांब लांब डिस्टन्स मोजायच्या 3 गोष्टी शिकलो. एक आहे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, ते आहे की काय आहे की पृथ्वी आणि सनचं सेंटर टू सेंटर डिस्टन्स. लाईट इयर म्हणजे एका वर्षात प्रकाशाने किंवा लाईटनी ट्रॅव्हल केलेलं जे डिस्टन्स आहे ते बघितलं. त्या टर्म्समध्ये सुद्धा मोठाली अंतर सांगितली जातात. आणि नंतर बघितलं पारसेक. पारसेक म्हणजे काय, पृथ्वीपासून समजा मी सांगितलं की अमुक एक ग्रह जो आहे तो 1 पारसेक इतका लांब आहे, तर हे काय समजायचं की ह्याचा अर्थ त्याचा ह्या जो आपल्या पृथ्वीची जी ऑर्बिट आहे या सनच्या भोवती हा 1 AU जर त्याचा डिस्टन्स असेल, तिथून त्याचा अँगल डोळे झाकून सांगू शकतो की तो किती आहे, 1 आरसेक आहे. किंवा बाकीचे डिस्टन्स जर 2 पारसेक 3 पारसेक असतील तर मग त्याच्यावरनं त्याचा अँगल आपण काढू शकतो की तो किती अँगल वरती असेल आपल्या पृथ्वीपासून. ठीक आहे. सो ह्या तीन ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा. ही जी इन्फॉर्मेशन आहे ही कदाचित तुम्हाला परीक्षेमध्ये दिली जाईल, तरी पण लक्षात ठेवता आली तर उत्तम. ठीक आहे. आता ह्याच्यावरती आपण आणखीन एक एक्झाम्पल करायचं.
आता बघा, अ स्टार इज 5.5 लाईट इयर्स अवे फ्रॉम द अर्थ. एक स्टार आहे, तो पृथ्वीपासनं किती लांब आहे? हे बघा, पृथ्वीपासनं तो आहे 5.5 लाईट इयर्स. ठीक आहे. हाऊ मच पॅरलॅक्स इन आरसेक विल इट सबटेन when viewed from two opposite points along the orbit of the earth. म्हणजे हा जो तारा आहे, हा याचा अँगल आर्कसेक मध्ये किती असेल जर आपण तो ह्या ऑर्बिटच्या दोन अपोजिट साइडने बघितला. व्ह्यूड फ्रॉम टू अपोजिट पॉइंट्स अलॉंग द ऑर्बिट, म्हणजे ही जी कक्षा आहे याच्या अपोजिट साइडवरनं जर आपण बघितला तर हा अँगल किती असेल हा आपला प्रश्न आहे. ठीक आहे. मग आता बघा, ह्याच्यामध्ये एक त्यांनी इन्फॉर्मेशन ऑलरेडी दिलेली आहे की हे आहे. आता हा अँगल काढायला आपल्याला काय लागतं जनरली, की त्याच्या समोरचं जे अंतर आहे ते आपल्याला लागतं. बरोबर. आता आपल्याला हे माहिती आहे की हा सन आणि हा अर्थ त्याचं सेंटर टू सेंटर डिस्टन्स काय सांगितलं? 1 AU. बरोबर. मग आता हे टोटल डिस्टन्स किती असेल? सिमिलर असेल, म्हणजे हे 1 AU असेल, म्हणजे हे टोटल डिस्टन्स किती झाले? 2 AU. बरोबर की नाही? मग हे आपल्याकडे आहे, हे आपल्याकडे आहे, म्हणून आपण हा अँगल आरामशीर काढू शकतो. बरोबर. फक्त हे लक्षात ठेवायचं की आपल्याला उत्तर कशात विचारलंय? आर्कसेक मध्ये विचारलं आहे, तर आपल्याला तसं ते काढायला पाहिजे. ठीक आहे. आता आपला थीटा काय येणार? हे भागिले हे. हा डी असेल समजा, हा भागिला हा एल असेल, हे लांबी. सो डी अपॉन एल. सो डी काय आहे? 2 AU. आणि हे किती आहे? स्टार पासूनचं अंतर एल 5.5 लाईट इयर्स आहे. बरोबर. आता हे युनिट्स सेम नाही आहेत, ते आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. ठीक आहे. मग आपण बघूया की 2 AU 2, आता AU म्हणजे किती सांगितले होते? 1.496 इंटू 10⁻11 मीटर होते. ठीक आहे. त्यानंतर 5.5 लाईट इयर्स मध्ये आहे. लाईट इयर, एक लाईट इयर म्हणजे किती सांगितले होते? 9.46 इंटू 10⁻15 मीटर. भरपूर अंतर कापतो हा, भरपूर मोठं. आता हा भागाकार किती येतो सांगा? तो आहे 5.75 इंटू 10⁻6. आता हा अँगल किती मध्ये आला आपला? थीटा. हा युनिटलेस आहे म्हणून हा किती आला? रॅडियन मध्ये आला. आता रॅडियनचे आपल्याला सिंपल काम आहे की आपल्याला तो कशामध्ये कन्वर्ट करायचा आहे? आर्कसेक मध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर आपण मगाशी कॅल्क्युलेशन केलं की नाही, की 1 आर्कसेक बरोबर किती रॅडियन होते ते आपण काढले. सो आता हे रॅडियन जे आहे हे आपल्याला जर काढायचं असेल तर हा अँगल जर आपल्याला ह्याच्यात काढायचा असेल तर कसा करणार आपण तो? त्याला तो जो कन्व्हर्जन फॅक्टर दिला होता आर्कसेक मधला तो वापरायचा. ठीक आहे. मग आता तो कसा काढणार? समजा पुन्हा आपण एक्सप्लेन करते. 10⁻6 रॅडियन म्हणजे काय? पाय बाय 180 अपॉन पाय थीटा येणार. ठीक आहे. समजा थीटा मध्ये कन्वर्ट करूया आधी, मग त्याचे मिनिट्स आणि सेकंड काढू. आता हा थीटा मध्ये कन्वर्ट झाला. ठीक आहे. डिग्री मध्ये, डिग्री. सो याचे आता जर मला सेकंड काढायचे असतील तर मी काय करणार? ह्याला काय करणार? 60 मिनिट्स करणार आणि ह्याचे 60 सेकंड येणार. बरोबर. म्हणजे मी काय केलं? रॅडियनचं मला माहिती आहे की 180 बाय पाय हा त्याचा काय येतो? डिग्रीमध्ये येतो. डिग्रीचा मिनिट्स करायचे असेल तर 60 ने गुणायचं, त्याचे सेकंड करायचे असेल तर परत 60 ने गुणायचं. हे लक्षात ठेवा. सोपं सोपं की डिग्री आणि रॅडियन मधलं रिलेशनशिप किंवा डिग्री आणि मिनिट्स किंवा सेकंड्स ह्याच्यातलं रिलेशनशिप नक्की लक्षात ठेवा. ते तुम्हाला खूप खूप उपयोगी येईल. ठीक आहे. मग आता हा जर पूर्ण गुणाकार आपण केला तर तो किती येणार आहे? 1.186 आर्कसेक. हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करायचे हा, या उत्तरावरती जाऊ नका. ओके, गुड. ठीक आहे. सो अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. हे तुमच्या पुस्तकात टू बी सॉल्व्ड आहे, म्हणजे तुम्हाला सोडवायचं आहे. जेव्हा खाली क्वेश्चन दिले त्याच्यामध्ये आहे हा क्वेश्चन, तुम्ही तो बघा की व्हेन द प्लॅनेट ज्युपिटर इज ॲट डिस्टन्स ऑफ 824.7 मिलियन किलोमीटर फ्रॉम द अर्थ, म्हणजे अर्थ पासनं हा ज्युपिटर किती लांब आहे हे दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे हे अंतर अर्थ पासून दिलेलं आहे ते किती आहे? 8
24.7 मिलियन किलोमीटर आहे. हा मिलियन शब्द विसरू नका, नाही तर गडबड होईल. ठीक आहे, मिलियन किलोमीटर आहे. मिलियन म्हणजे किती? 10⁶. 10⁶ किलोमीटर. किलोमीटरचे मीटर करायचे म्हणजे आपण पुन्हा काय करणार, याला हजाराने गुणणार म्हणजे 10⁻³ इतका मीटर हा लांब आहे. ठीक आहे, मी मीटरमध्ये मुद्दाम आधीच करून ठेवलं बघा, कारण की मिलियन म्हणजे 10⁶ माहितीये, किलोमीटरचे मीटर करायचे म्हणजे 10⁻³ घेतले, मग हे मीटरमध्ये मला मिळालं, कारण की तसंच लागणार आहे. ओके, इट्स अँग्युलर डायमीटर इज मेजर्ड टू बी 34.72 आर्क. आता अँग्युलर डायमीटर म्हणजे काय, की जर मी इथून ऑब्झर्व करते तर हा डायमीटर म्हणजे हे जे दोन पॉइंट्स आहेत या डायमीटरचे, या दोघांमधला जो अँगल आहे तो मला किती वाचतो, तो अँगल किती आहे? 35.72 आर्क सेकंड. हे सेकंड दिलेले आहेत. ठीक आहे, बरोबर, हे लक्षात ठेवा. दोन ही वरची चिन्ह म्हणजे सेकंड मध्ये असतात आणि सिंगल असेल तर मिनिट असतो. ठीक आहे, अदरवाईज ते डिग्रीचं चिन्ह दिलेलं असेल. ओके, म्हणजे हे अँग्युलर डायमीटरचा अर्थ काय, की हा डायमीटरच्या दोन विरुद्ध पॉइंट मधला अँगल जो आहे तो किती आहे, तो म्हणजे अँग्युलर डायमीटर, तो दिलेला आहे. तर आपल्याला ह्याच्यावरनं काय काढायचंय? डायमीटर ऑफ ज्युपिटर म्हणजे हे अंतर काढायचंय डी. आता आपल्याला एल माहिती आहे, अर्थ पासनं हा ज्युपिटर किती लांब आहे, अँगल माहिती आहे, सो आपल्याला डी काढणं सोपं आहे. सो डी कसा येणार? आपला थिटाचा फॉर्म्युला काय आहे? D/L, बरोबर. सो थिटा, आता डी काढायचं असेल तर डी इज इक्वल टू थिटा इंटू एल. सो थिटा आता कशात दिलेला आहे? 35.72 आर्क सेकंड मध्ये दिलेला आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला त्याचं काय करायचं? त्याचे रॅडियन मध्ये कन्वर्ट करायचे. सो रॅडियन मध्ये कन्वर्ट करायचे, त्याचा कन्व्हर्जन फॅक्टर आपण मागे कॅल्क्युलेट केला, हा तो तुम्ही बघा, तो आपण काढला की नाही मगाशी, 847 इंटू 10⁻⁻6 रॅडियन. रॅडियन मध्ये कन्वर्ट करायचं. जेव्हा मीटर मध्ये त्याचं मल्टिप्लिकेशन असेल तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा की थीटा डिग्री मध्ये असेल किंवा सेकंड किंवा मिनिट मध्ये असेल तर ते पटकन रॅडियन मध्ये कन्वर्ट करायचं आणि मग वापरायचं. ओके, हे लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये काय मिळवायचंय? फक्त आपल्याला एल मिळवायची आहे, म्हणजे सॉरी गुणिले करायचं, त्याचं मल्टिप्लिकेशन करायचंय. 824.7 इंटू आता 10⁶ आणि 10⁹ 3 आहे, सो 10⁹ झाले टोटल मीटर मध्ये येणार. सो मीटर मध्ये किती येणार हे कॅल्क्युलेशन करा. 1.42 इंटू 10⁸ मीटर हा झाला ह्या ज्युपिटरचा डायमीटर. ओके, पण हे लक्षात ठेवायच्यात फार फार इम्पॉर्टंट आहे की तुम्ही डिग्री, रॅडियन, सेकंड, मिनिट ह्याच्यामधले फॅक्टर्स जे आहेत कन्व्हर्जनचे ते नक्की लक्षात ठेवा. ओके, मग आता दुसरी गोष्ट काय आहे की आता आपण लेंथ या विषयी बघितलं की लेंथचे छोटे जे रेंज असते किंवा मोठी रेंज आहे याच्यासाठी काय टेक्निक्स वापरले जातात वगैरे वगैरे हे सगळं बघितलं. दुसरी खूप खूप इम्पॉर्टंट जी फिजिकल क्वांटिटी आहे ती काय आहे? ती आहे मास, बरोबर. सो मास मध्ये काय आहे की आता मास आपण केजी मध्ये सांगतो. आता आपण लेंथ बद्दल बोललो, आपण मास बद्दल बोलतोय. ठीक आहे, हे केजी मध्ये बोलतात. तर केजी मध्ये हे सांगायचं असेल तर आपण हे कुठेही गेलो, कुठल्याही देशात गेलो किंवा पृथ्वीवरती कुठल्याही ठिकाणी गेलो तर आपल्याला केजी मध्ये जर एखादी वस्तू विकत घ्यायची असेल तर त्याची जी क्वांटिटी आहे, त्याचं जे वजन आहे ते सिमिलर असतं, बरोबर. तर हे केजीचं जे स्टँडर्ड वेट आहे ते कुठे आहे? तर ते आहे इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर आहे. म्हणजे एक इंटरनॅशनल याचं एक ऑफिस समजा किंवा ह्याचं एक इन्स्टिट्यूट समजा, ती कुठे आहे? इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर. हे कुठे आहे? हे आहे फ्रान्सला. सो ह्या ठिकाणी काय आहे की एक स्टँडर्ड वेट ठेवलेला आहे आणि त्याच वजनाच्या इतके बाकीचे वजन बनवली जातात. म्हणजे केजीचं कुठेही जे वजन आहे कुठल्याही दुकानात किंवा कुठेही, सो अक्रॉस द वर्ल्ड हे त्याच वजनाच्या प्रमाणात बाकीची वजन त्याच्या इक्वल ही बनवली जातात. आणि ते जे वजन आहे ते कसं आहे? ते बनवलं होतं प्लॅटिनम आणि इरिडियम या दोन धातूंपासून एक मिश्र धातू बनवला गेला. मिश्र धातूला काय म्हणतात? अलॉय.
सो ह्या अलॉय एका काचेच्या पेटीत तिथे अतिशय सुरक्षित ठेवलेला आहे आणि हे कधी बनवलं गेलं? 1889 साली. हे जस्ट माहिती म्हणून लक्षात ठेवायचं. कधी-कधी ह्या गोष्टींवरती कुठलाही प्रश्न परीक्षेत येत नाही. पण कमीत कमी मी सांगितलं ना, की फिजिक्स आपल्या अवतीभोवती कसं डेव्हलप झालं किंवा ह्याची प्रगती कशी झाली, हे कसं आलं असेल? 1 केजीचं वजन हे इतकंच कसं असतं? हे जेव्हा प्रश्न आपल्याला पडतात ना, तेव्हा आपण हा मागे जेव्हा इतिहास ट्रेस करत जातो, तेव्हा आपल्याला खूप छान-छान गमती-जमती कळतात, की हे कसं आलं असेल. जसं मी सांगितलं ना, की पूर्वीच्या काळी मास वगैरे कसं मोजत होते, की तांदळाचा दाणा किंवा कुठल्याही जवेचा दाणा याच्यामध्ये त्याची वजनं सांगितली जायची, पण हे स्टँडर्ड नव्हतं. मग एक स्टँडर्ड वजन शोधून काढलं, की ह्याच्या वजना इतकी बाकीची जी वजनं असतील तर त्याला म्हणायचं 1 केजी असं म्हटलं जातं. पण काय प्रॉब्लेम झाला, की हा जो धातू आहे नंतर हा काय करतो, की तो काही डस्ट पार्टिकल अट्रॅक्ट करतो. ह्याच्यावरती डस्ट बसते किंवा ॲटमॉस्फेरिक चेंजेस असतात, जसं टेम्परेचर आहे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहे, ज्या हवामानामध्ये बदल होतात, मॉइश्चर वाढते, कमी होते. त्याच्यामुळे काय होतं, की हे सुद्धा वजन स्टँडर्ड राहू शकत नाही, ह्याला कितीही सुरक्षित ठेवलं तरी. मग अशा वेळेस काय केलं गेलं, की अतिशय रिसेंटली म्हणजे मागच्याच वर्षी 20 मे 2019 मध्ये ह्याच्यात काय केलं गेलं, की हे वजन एका दुसऱ्या क्वांटिटीच्या टर्म्समध्ये सांगतात, दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीच्या टर्ममध्ये सांगतात. तर ती कशी गंमत आहे, की समजा की एक वजन काटा आहे. या वजन काट्यामध्ये 1 किलोचं वजन टाकलं, की हा तराजू काय होणार? हा खाली जाणार. बरोबर? आता ह्या प्लेटमध्ये 1 केजी ठेवलेला आहे. हे किती आहे? 1 केजी. मग हा तराजू वर गेला की नाही? राईट? मग हा जो तराजू आहे हा परत बॅलन्स करायचा असेल म्हणजे पुन्हा समान आणायचा असेल, तर काय करतात, की ह्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक करंट वापरतात आणि म्हणजे काय आहे, की सपोज अल्टरनेटिंग करंट जर एखाद्या इन्स्ट्रुमेंटमधनं वाहिला, तर तो काय होतो, की मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. आणि हे मॅग्नेटिक फील्ड काय करतं, की जर समजा हे लोखंडी जर ही प्लेट असेल, तर त्याला ते अट्रॅक्ट करणार ना मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं. मग ह्याच्यातनं इतकं किती करंट वाहायला पाहिजे, किती इलेक्ट्रोमॅग्नेटिक करंट तयार करायला पाहिजे, की जेणेकरून हे खेचलं जाईल ह्या मॅग्नेटिक फील्डमुळे आणि हा तराजू बॅलन्स होईल. ह्याला किती करंट लागतो? हे करंट काय आहे? ते 1 केजीचं काय हे रूपांतर आहे. म्हणजे 1 केजी हा करंट म्हणजे जर समजा आता तुम्हाला एक अननोन वेट इथे दिलं आणि ह्याच्यातनं तुम्ही एक करंट फ्लो केला आणि हा बॅलन्स तुम्ही समांतर केला. समजा आता ह्याच्यासाठी एक्स इतका करंट लागतो 1 केजीला बॅलन्स करायला. समजा जर हे अननोन वजन असेल, याला 2x इतका करंट लागला. ह्याचा अर्थ ते अननोन वजन किती आहे? ते 2 केजी इतकं आहे हे आपण सांगू शकतो. बरोबर की नाही? म्हणजे जर हा करंट माहीत असेल 1 केजीसाठी किती आहे, तर अननोन वजन इथे ठेवलं आणि हा करंट काढला, की हा बॅलन्स करण्यासाठी किती करंट ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक करंट लागेल, हे जर सांगितलं तर काय आहे, की तुम्ही हे अननोन वजन किती आहे हे सांगू शकतात. हे ह्याच्यासाठी उपयुक्त आहे, की हा करंट जो आहे तो काही ॲटमॉस्फेरिक चेंजेसवरती, डस्टवरती अवलंबून नसणार आहे. त्याच्यामुळे ह्या प्रमाणामध्ये किंवा ह्या टर्म्समध्ये हे वजन आता सांगतात. ठीक आहे? म्हणजे ह्या प्रिन्सिपलला काय म्हणतात? इलेक्ट्रोमॅग्नेटिक करंट जो आहे तो किती लागतो? त्याच्यावरनं आता 1 केजी किंवा जी काय वजन आहे ती ह्या प्रमाणात सांगता येतात आणि हे स्टँडर्डायझेशन ह्याच्यासाठी येतं हळूहळू कारण की त्याच्यामध्ये काही गल्लत नको व्हायला किंवा त्याचे स्टँडर्ड्स म्हणजे लोकेशन टू लोकेशन किंवा ॲटमॉस्फेरिक चेंजेसमुळे चेंज नको व्हायला. नाहीतर आपण जेव्हा एक्सपेरिमेंटसाठी या गोष्टी वापरतो, जेव्हा सांगतात की अमुक ह्याचं वजन किती असेल, जर ह्या गोष्टी जर स्टँडर्ड नसतील, तर मग काय होणार आहे की त्याच्यामध्ये फरक येत जाईल, बरोबर? त्याच्या स्टँडर्डायझेशनसाठी आता हा जो चेंज आहे हा रिसेंटली करण्यात आला आहे. ठीक आहे. आता जसं केजी हे बऱ्यापैकी मोठं वजन आहे. आता समजा छोटी-छोटी वजनं आहेत. जसं आता वेगवेगळे ॲटम्स आहेत. या ॲटम्सची जी वजनं आहेत, ती वजनं जर सांगायची असतील, तर त्याच्यासाठी काय आहे, की जसं मी तुम्हाला सांगितलं ना, की मोठं अंतर सांगायला जसं एयू आहे, ते खूप मोठी-मोठी अंतर जसं सूर्य आणि पृथ्वीमधलं अंतर एयू मध्ये सांगतात. हे मोठं अंतर सांगण्यासाठी तसं छोटं वजन, मास सांगण्यासाठी काय आहे, वस्तुमान सांगण्यासाठी आहे एक AMU नावाचं एक युनिट वापरतात. ॲटॉमिक मास युनिट हे वापरतात. ठीक आहे. हे ॲटॉमिक मास युनिट काय आहे? म्हणजे ह्याची व्हॅल्यू किती आहे? 1 AMU हे आहे 1.66054 व्हॉटएव्हर
बरेच लांब आहे, इंटू 10⁻⁻27 kg, इतकं छोटं आहे. ठीक आहे. आता समजा एखादा ॲटम हा इतक्या वजनाचा असेल, बरोबर. मग आता समजा याच्या 5 पट वजनाचा जर असेल तर मग काय येणार की ह्याला गुणिले 5 इंटू 10⁻⁻27 kg असं येणार, करेक्ट. मग हा जो काही नंबर आहे तो, म्हणजे मला जर सांगायचं असेल की अमुक एक जो ॲटम आहे तो किती आहे, तो 1.66 इंटू 10⁻⁻27 kg असं लांब लचक सांगण्यापेक्षा मी सांगणार की तो काय आहे, 5 AMU आहे. म्हणजे हे एकदा फिक्स करून घेतलं की हे म्हणजे 1 AMU आहे, तर ह्याच्या पटीत तो किती मोठा आहे हे सांगणं सोपं जातं. सो हे 1 AMU कसं काढलं तर ते बघा. तर काय आहे की कार्बन 12 हा जो ॲटम आहे, हा जो इलेमेंट आहे, कार्बनचे वेगवेगळे आयसोटोप्स आहेत. साधारणतः 15 आयसोटोप्स आहेत कार्बनला. किती आहेत? 15. या 15 आयसोटोप्स पैकी ज्या कार्बनमध्ये 6 इलेक्ट्रॉन 6 प्रोटॉन्स आहे, म्हणजे कार्बन 12चा जो आयसोटोप आहे तो काय आहे, तो बराच स्टेबल आहे. त्याच्यावरती ॲटमॉस्फेरिक चेंजेस होत नाही आणि तो खूप मोठ्या प्रमाणात आपल्या निसर्गामध्ये अवेलेबल आहे. मग काय केलं की त्याचा एका ॲटमचं जे वजन आहे त्याला 12ने भागलं. ह्याचं जे वजन आहे त्याला 12ने भागलं, म्हणजे ह्या वजनाच्या कार्बन 12च्या ॲटमच्या वजनाच्या 1/12 हे वजन किती आहे ते इतकं आहे आणि त्याला म्हणलं 1 AMU, बरोबर. आता मग जेव्हा मी सांगते की अमुक एक जी गोष्ट आहे ती 1 AMU आहे, म्हणजे काय की त्याचं वजन कार्बन 12 पेक्षा 12 पटीने कमी आहे. ठीक आहे. आता समजा ते 12 AMU असेल, म्हणजेच काय की ते कार्बन 12 इतकं वजन आहे. 24 AMU आहे, म्हणजेच काय की तो कार्बन पेक्षा जड आहे, दुप्पट जड आहे, हे आपल्याला सांगता येतं. आता बघा, ही काही 10 ॲटम्सची जी वजन आहे ती दिलेली बघा AMU मध्ये. सो हायड्रोजन काय आहे 1, साधारणतः 1 AMU आहे. आता हा कार्बन बघा, कार्बन 12, म्हणजे हा 12.011 AMU आहे, बरोबर. आता ह्याच्यापेक्षा हा किती जड आहे, आता बघा जसं लिथियम हा कार्बन पेक्षा अर्ध्या वजनाचा आहे. म्हणजेच कंपॅरेटिव्हली आपल्याला हे पण सांगतात की कुठलाही ॲटम जो आहे तो ह्या ॲटमपेक्षा किंवा हायड्रोजनपेक्षा किती पटीने जड आहे. म्हणजे हे जर 1 AMU असेल हायड्रोजनचं जे वजन आहे, तर निऑन किती जड आहे, कार्बन किती जड आहे, हे सगळं सांगता येतं. ह्याचा उपयोग होतो कारण की ते जे 10⁻⁻27 kg मध्ये हे सांगणे छोटी छोटी वजन आहे, त्याच्यासाठी हे एक वेगळं जे काय युनिट आहे ते डिफाईन केलं जातं. ओके. आता बघा, हे तुम्ही बघितलं असेल की नाही, हे काय आहे, हे आहे सँड क्लॉक. हे काय आहे, याला म्हणतात सन डायल आणि हे आहे कॅन्डल क्लॉक. तर क्लॉक किंवा डायल ह्याच्याबद्दल आता मी बोलायला सुरुवात केली आहे, म्हणजेच मी काय बोलतेय की मेजरमेंट ऑफ टाइम बद्दल बोलतेय. सो आता आपण हे वापरतो का, आता आपण हे नाही वापरत, बरोबर. जुन्या काळी जेव्हा अशी आपली इलेक्ट्रॉनिकची घड्याळं नव्हती किंवा काट्याची जी चावीवरती चालतात अशी काही घड्याळं नव्हती, त्यावेळेस काय करायचे की अशा एका हे 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 होल आहे आणि ह्याच्यामध्ये एक सँड भरली जायची आणि अमुक एक सँड ह्या होलमधनं इथे पास व्हायला, पूर्णपणे सँड पडायला किती वेळ लागतो, ही पडून गेली म्हणजे अमुक इतका वेळ झाला, राईट. अशा पद्धतीने वेळ सांगितला जायचा. ठीक आहे. आता जसं हे कॅन्डल क्लॉक आहे, म्हणजे की आता या कॅन्डलवरती मी मार्किंग केली समान अंतरावरती, ठीक आहे. आणि मग इथून ते इथे जळायला किती वेळ लागला, किंवा आता वेळ म्हणजे त्यावेळेस ऍक्च्युअली घड्याळ नव्हतंच, म्हणजे इथून ते इथे गेला म्हणजे 1 घटिका झाली, किंवा इथून ते इथे गेले म्हणजे 2 घटिका झाली वगैरे, अशा पद्धतीने सांगितलं जायचं. कारण की समान अंतरावरती जेव्हा ते जळते तेव्हा 1 पट, 2 पट, 3 पट इतका टाइम झालेला आहे, अशा पद्धतीने सांगितलं जायचं. ठीक आहे. त्यानंतर आता हा सनडायल जो आहे हा जो पूर्वीच्या काळी लोकांना शोध लागला की काय की सूर्याच्या प्रकाशामुळे जी सावली पडते, ही सावली जशी सूर्याची पोझिशन पृथ्वीच्या हिशोबाने चेंज होते, म्हणजे सूर्य उगवतो आणि नंतर मावळतो, म्हणजे सूर्य इथे असेल तर इथे काय होणार की सकाळी सकाळी शॅडो इथे पडणार, त्याच्यानंतर जेव्हा मावळतीच्या वेळेला सूर्य इथे असेल तेव्हा शॅडो इथे पडणार, बरोबर. मग ही शॅडो कशी कशी शिफ्ट होत जाते आणि या शॅडोची जी लांबी आहे या लांबीवरनं टाइम सांगितला जायचा.
पण या सगळ्या टेक्निक्सचा एक मोठा फ्लॉ काय होता, कारण की ह्याच्यामध्ये स्टँडर्डायझेशन नव्हतं. म्हणजे या वाळूच्या पार्टिकलची समजा साईज बदलली किंवा हे होल बदलला आणि प्रत्येकाकडे असं वेगवेगळं असेल, तर मग वेळेचं जे सांगणं आहे ते काय, त्याला काही स्टँडर्ड राहणार नाही, बरोबर की नाही. तसंच ही कॅन्डल आहे, या कॅन्डल मधलं वॅक्स किती आहे किंवा किती किती लहान, किती पातळ, किती जाड आहे, त्याच्यामुळे ह्या मार्किंग, जर माझ्याकडे पातळ कॅन्डल असेल, तुमच्याकडे जाड असेल, आणि मी मार्किंग केलेलं आणि तुम्ही मार्किंग केलेलं जे आहे, आणि मी जर सांगितलं की 1 घटिका झाली आहे व्हॉट एव्हर, सो ते कधीच मॅच होणार नाही, म्हणजे याच्यामध्ये काही स्टँडर्ड नव्हतं. या सन डायलचं काय लिमिटेशन येणार आता, की रात्रीच्या वेळेस आपल्याला शॅडो मिळणार नाही, बरोबर. आणि आणखीन अजून एक लक्षात आलं की पृथ्वीच्या वेगवेगळ्या लोकेशनला ह्या ज्या शॅडोज आहेत किंवा दिवसाची जी लांबी आहे किंवा किती वेळ अमुक एका ठिकाणी प्रकाश पडतो, हे पण काही स्टँडर्ड नाहीये. परत पावसाळा आला, त्यावेळेस सुद्धा सूर्यप्रकाश अवेलेबल नाहीये, अशा वेळेस हे सनडायल काम नाही करणार. त्याच्यामुळे काय झालं की जी घड्याळं आली आणि जे टाइमचं युनिट आलं ते काय आलं, 1 सेकंड, बरोबर. म्हणजे आता बऱ्यापैकी स्टँडर्ड ह्या सगळ्या गोष्टींच्या वेळा सांगतात. आता हा 1 सेकंड हा कसा स्टँडर्डाइज केला गेला, तर ते बघा की सीसियम नावाचं जे ॲटम आहे, हा सीसियमचा 133, ठीक आहे. एवढा ॲटॉमिक मास असलेला हा जो ॲटम आहे, हा त्याच्या हायपरफाईन स्ट्रक्चरमध्ये, हायपरफाईन स्ट्रक्चर म्हणजेच काय, की जेव्हा या ॲटमचा न्यूक्लियस आणि त्याचा जो इलेक्ट्रॉन क्लाउड असतो ह्याच्यामध्ये इंटरॅक्शन होते, तेव्हा हा ॲटम एक्साइट होतो. याला एक्साइट करायचा जो मोठा एक्सपेरिमेंटल सेटअप आहे, तुम्ही जरूर बघा सीसियम क्लॉक बद्दल. सीसीएम सेकंड किंवा सीसीएम क्लॉक जे आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला गुगलवरती जर इंटरेस्ट असेल तर जरूर गुगल करा आणि बघा की याच्यासाठी भरपूर मोठा एक्सपेरिमेंट केला गेला. आणि ह्या ॲटमला एक्साइट केल्यानंतर जेव्हा तो ग्राउंड स्टेटला येतो तेव्हा त्याच्यामधनं एक रेडिएशन बाहेर पडतं. हे रेडिएशन जेव्हा साधारणतः किती बघा 9,192,621,770 इतके व्हायब्रेशन्स, म्हणजे ते जे किरण बाहेर पडतो तो इतक्या वेळा व्हायब्रेट झाला आणि ह्याचे एवढे कम्प्लीट व्हायब्रेशन झाल्यानंतर ह्याला व्हायला जितका टाइम लागतो त्या टाइमला त्यांनी काय म्हणालं, 1 सेकंड. ठीक आहे. हे याच्यासाठी केलं गेलं कारण की हा स्टँडर्ड एक्सपेरिमेंट आहे आणि ह्याच्यामध्ये काय होतं की ह्या व्हायब्रेशन्सला कधीही कुठेही कुठल्या एक्सपेरिमेंटनी मोजलं तरी पण जो जितका वेळ लागतो तो समान आहे. आणि ह्या व्हायब्रेशन्स, दोन व्हायब्रेशन्स मधली जी वेवलेंथ आहे ती सुद्धा कॉन्स्टंट आहे. त्याच्यामुळे या सीसीएम क्लॉकचा वापर केला गेला. ठीक आहे. पूर्वीच्या काळी काय होतं की साधारणतः म्हणजे एक दुपार ते दुसरा दुपार हा जो वेळ होता हा कसा सांगितला जायचा, साधारणतः मीन सोलर डे, म्हणजे हा जो सोलार डे मध्ये वेळ सांगितला जायचा. पण आता 2 दिवसांमध्ये दुपारमधलं पण जे अंतर आहे ते पण काही कॉन्स्टंट नाही आहे, हे पण स्टँडर्ड्स नाही आहे. त्याच्यामुळे अतिशय स्टँडर्ड सोफिस्टिकेटेड एक्सपेरिमेंट केल्यानंतर सीसीएम क्लॉकचा शोध लागलेला आहे किंवा तो वापरून आता सेकंडची जी डेफिनेशन आहे ती सांगण्यात येते, बरोबर. म्हणजे आपण आता ह्याच्यामध्ये काय शिकलो की टाइम, आता हा त्याच्यानंतर मास आणि लेंथ ह्याची जी रेंज आहे किंवा ह्याचे जे स्टँडर्डायझेशन आहे, याचे जुन्या प्रकार काय होते आणि ह्याच्यानंतर याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी कशा वापरल्या जातात, त्या टेक्निक्सचा आपण ह्याच्यामध्ये काय घेतला, आढावा घेतला. आता तुम्ही जस्ट इंटरेस्ट असेल तर जरूर ट्राय करा. हे सन डायल बनवण्याच्या बऱ्याचशा ट्रिक्स युट्यूबवरती आहे, तुम्ही ट्राय करून बघा आणि तुम्हाला लक्षात येईल की ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतो किंवा हे वापरून तुम्ही तुमच्या घड्याळाशी टाइम जो आहे 1-1 तासाचा तो मॅच करू शकतात का, हे ट्राय करा. आणि पॅरलॅक्स हे खूप इंटरेस्टिंग टेक्निक आज आपण शिकलो, ते वापरून पण तुम्ही बघा की तुमच्यापेक्षा थोड्या थोड्या लांब ज्या गोष्टी आहेत त्याच्या अंतर तुम्ही जरूर काढून बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिको सिम्पली सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही हे लेक्चर अटेंड केल्याबद्दल खूप खूप थँक्यू. बाय बाय.